श्री राधे बरसाने वाली राधे. त्या कृष्णाला प्रसन्न करावायचं असेल तर कृष्ण म्हटलं तर तो तेवढ्या लवकर प्रसन्न होत नाही जेवढ्या लवकर राधा म्हटलं तर प्रसन्न होत असतो. कारण जगामध्ये त्या कृष्णाला निथळ प्रेम देणारं जर कोणतं पात्र असेल तर ती आहे राधा. आणि म्हणून कृष्णाला राधा खूपच आवडते. आणि साहजिक आहे, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं नाव जर कोणी घेतलं किंवा बोललं तर आपल्याला किती आवडतं. मी मगाशी पण एक दृष्टांत दिलं होतं की पतीचं नाव जर माईक मध्ये आलं तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? पत्नीला होतो त्यांचं नाव आलं. आणि जर नाही आलं तर पहिलं नाव नाही घेतलं माझ्या नवऱ्याचं, न वर देव. किती छान आपल्या मराठीमध्ये लिहिलंय, न वर देव. आपल्या पत्रिकेमध्ये लिहितात यांची यांची सुकन्या, यांचे यांचे सुवर, असं लिहितात. सुवर लिहितात का? सुकन्या लिहितात, परंतु सुवर का नाही लिहित? वर आता नवरदेव तर म्हणतात, मग सुवर लिहायला काय हरकत आहे? सुवर म्हणजे काय? सुवर म्हणजे डुक्कर. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी जी पद्धत केली आहे ती पद्धतच ठेवावी. यांचे यांचे सुपुत्र, यांची यांची सुकन्या. शुभदेवजी यांनी परीक्षित राजाला म्हटलेलं आहे, राजन, राधेचं नाव घेत तो काना त्या कुंज गलीमध्ये आणि बरसानेमध्ये फिरू लागलेला आहे. सुंदर युगल गीत झालेलं आहे. त्यानंतर मथुरेची थोडी चरित्र आलेली आहे, ती आपण घेऊया. मथुरेमध्ये कंस महाराजा यांनी बकासूर पाठविला, तो परत नाही आला. त्यांनी अघासूर पाठविला, तो देखील परत नाही आला. त्यांनी पूतना पाठविली, तीही परत नाही आली. त्यांनी अघासुराला पाठविलं, तो परत नाही आला. त्यांनी प्रलंबासुराला पाठविलं, तोही परत नाही आला. मग एवढं सगळं पाठविल्यानंतर, एवढ्या सगळ्या राक्षसांना पाठविल्यानंतर तरीही तो कृष्ण मरत नाही, त्याचा मृत्यू होत नाही. याच्या मागचं कारण काय? मग एक वेळा फिरत 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 नारदजी जेव्हा मथुरेमध्ये आले, कृष्ण कंस याच्या दरबारामध्ये आले. कंस याने नारदजीची हक्ता केली. आइये नारदजी, आपलं स्वागत आहे. नारदजीचं कामच आहे त्रिलोकीमध्ये फिरणं. नारदजी आले फिरत 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 फिरत. कंस याने स्वागत केलं. कंस याचा चेहरा थोडा उदास होता, म्हणून नारदजीने विचारलं, अरे माझा शिष्य आहेस तू आणि उदास कसा? त्यावेळी कंस याने सांगितलं, महाराज काय करू, त्या कृष्णाला मारण्यासाठी अनेक राक्षस मी पाठवली तरी सुद्धा तो कृष्ण मरत नाही. मग मला असं वाटतं की आता काय केलं पाहिजे. तेव्हा नारदजी यांनी सल्ला दिली की अरे काम कर, तू धनुष्य यज्ञाचा आरंभ कर आणि धनुष्य यज्ञामध्ये कृष्णाला आणि बलरामला इथं तुझ्या समोर बोलव आणि तुझ्या मल्लांच्या माध्यमातून त्याचा वध कर. आणि मल्ल नाही मारू शकले, मग तू किती शक्तिशाली आहेस, तू मार ना तुझ्या हाताने, दुसऱ्यांवर काय भरोसा करतोय. हे ज्यांची लहान मुलं आहेत ना त्यांनी सांभाळावी ती. कोणी उठायचं नाही. कोणाची लहान मुलं आहे आता? एकाने उठायचं नाही. सारखं डिस्टर्ब करत राहतात. चला बसा सगळे, लग्न दुसऱ्यांचं होत आहे. शुभदेवजी यांनी परीक्षितला सांगितलेलं आहे, राजन, नारदजी यांनी सांगितलं, अरे आतापर्यंत तू भरपूर असुर पाठवले, राक्षस पाठवले त्या कृष्णाला मारायला. आता एक काम कर, तुझ्या राज्यामध्ये तू धनुष्य यज्ञ कर आणि मग त्यांना तू इथं बोलव. तुझ्या मल्लांच्या माध्यमातून नाही त्यांचं मृत्यू झालं तर मग तू त्यांना मारशील. कंसाला ही प्रक्रिया आवडली आणि म्हणून कंस याने सगळ्या मंत्रींना बोलवलेलं आहे. बैठक घेतली. बैठकमध्ये चर्चा झाली की हो आपण धनुष्य यज्ञ करूया आणि त्या धनुष्य यज्ञामध्ये गोकुळवासी जे काही आहेत सगळे गोप त्यांना आमंत्रित करूया, नंद बाबांना आमंत्रण देऊया आणि खास विशेष कृष्ण आणि बलराम या दोघांनाही आहूत करूया. धनुष्य यज्ञाचं आयोजन झालं. गोकुळामध्ये सर्व आनंदी, आनंदाचं वातावरण. गोकुळातल्या गायी अगदी आनंदित आहे, कारण कृष्ण त्यांना
खाऊ घालतो आहे कृष्ण, त्यांचं दूध पितो आहे, सगळ्यांना आनंद आहे. आणि कुठल्याही गोकुळवासी एखाद्या गवळणीला किंवा गोप बाळांना अशी मनामध्ये इच्छा नाही की कृष्ण आम्हाला सोडून जाणार आहे. परंतु आता काही दिवसानंतर अशी वेळ गोकुळामध्ये येणार आहे, अशी वेळ वृंदावनामध्ये येणार आहे, अशी वेळ व्रजमध्ये येणार आहे की या सगळ्यांचा आवडता, या सगळ्यांचा लाडाचा जो कृष्ण आहे तो सगळ्यांना सोडून मथुरेला जाणार आहे. येणारी वेळ मनुष्याला कळत नसते आणि म्हणून मनुष्य हा निर्भय फिरत असतो. म्हणून शास्त्र वारंवार सांगतात, संत वारंवार सांगतात, कथा वारंवार सांगतात, तेव्हा जेव्हा वेळ तुमच्या हातामध्ये आहे तेव्हा दान धर्म करून घ्या. जेव्हा वेळ तुमच्या हातामध्ये आहे तेव्हा मंदिरामध्ये जा. जेव्हा वेळ तुमच्या हातामध्ये आहे तेव्हा सत्संग करून घ्या. जेव्हा तुमचे हातपाय चालत आहे, वेळ आहे, पैसा आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. पण आपला स्वभाव असतो करू हो बारे. खानदेशी लोकांचा शब्द करू बारे. केव्हा कराल? म्हातारे व्हाल तेव्हा. ओ म्हातारपणी तीर्थयात्रा होत नाही. जे गेले आहेत ना म्हातारपणी त्यांना विचारा काय काय तकलीफ होते. होते बद्रीनारायणला भरपूर होते आता आमच्या सोबत. म्हातारपणी नाही होत. त्या बद्रीनारायणला एका आजोबांनी मला विचारलं, शास्त्री खूप पाय दुखतात हो आमचे. तिथपर्यंत म्हणजे किती थंडी वाजते आणि तिथपर्यंत जावं लागतं, खूप पाय दुखतात, गुडघे खूप दुखतात, असं होतं तसं होतं. मग मी म्हटलं म्हणून तर आजोबा आम्ही म्हणतो की युवा अवस्था असते तेव्हाच करून घेतलं पाहिजे. तेच चुकलं माझं. युवा अवस्थेमध्येच मी यायला पाहिजे होतं, आता चढलं जात नाहीये. आणि म्हणून जेव्हा वेळ आपल्या हातामध्ये आहे तेव्हा मात्र आपण सत्संग करून घेतला पाहिजे, तेव्हा मात्र आपण तीर्थयात्रा करून घेतली पाहिजे. कारण वेळ केव्हा कशी येईल, हो मृत्यू केव्हा येईल याचा काही भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ही काया, ही जी काया आहेत ना, ही स्त्री आहे आणि ह्या कायामध्ये या स्त्रीचा पती बसलेला आहे म्हणजे जीवात्मा. हे दोघही पती पत्नी आहे. शरीर ही काया स्त्री आणि या शरीरामध्ये ह्या कायेमध्ये जो प्रस्थापित आहे त्याला म्हटलं जातं जीवात्मा, तो पती आहे. कब बिछो हो जाए क्या पता, कब इस काया को छोड़ना पड़े वो भी क्या पता. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का. श्वास रुक जाएगी चलते चलते, श्वास रुक जाएगी चलते चलते, समा बुझ जाएगी जलते जलते, समा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जीवनाचा भरोसा आहे आजकाल, परंतु या वेळेचा भरोसा नाही. साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा आहे. आपल्याला माहिती आहे का केव्हा मृत्यू होणार आहे आपली, आणि म्हणून सगळं करून घ्यायचं आहे. लवकर लवकर काय काय करायचंय, मुलांचे लग्न वगैरे करून घ्या, सगळं पटापट पटापट. काही भरोसा नाही. भजन होत आहे मग नंतर, नामस्मरण होत आहे नंतर, काही असेल ते सगळं लवकर लवकर करा. क्या भरोसा है इस जिंदगी का. त्या शरीरामधल्या जीवात्मा हा जो पती आहे या कायारूपी स्त्रीला केव्हा सोडून निघून जाणार याचा काही भरोसा नाही. आणि अचानक त्या शरीरामधनं जेव्हा जीवात्मा जातो
तेव्हा मग ती काया म्हणते. तुम्ही कबीरचं नाव ऐकलं असेल ना, कबीर. त्या कबीरला एक मुलगी होती जिचं नाव होतं कमाली. कबीरची भरपूर पदं आहेत, त्याच पद्धतीनं कमालीची सुद्धा भरपूर पदं आहेत. त्या कमालीने म्हटलंय, सैया निकस गए, सैया निकस गए, हे मैना लड़ी थी. सैया निकस गए, मैना लड़ी थी, मैं तो नहीं लड़ी थी. ही काया जीवात्म्याला म्हणते, माझं तर कुठलाही भानगड, कुठलीही तक्रार या माझ्या सैया म्हणजे जीवात्म्याशी झाली नाही, तरी सुद्धा सैया निकस गए मैना लढी ती. मला तर माहिती पण नाही की जीवात्मा कधी जाणार. असं कोण म्हणताय? कायारूपी पत्नी म्हणते जीवात्म्याला. दश दरवाजे इस महल के, न जाने कौन सी खिडकी खुली थी. आपल्या शरीरामध्ये किती दरवाजे आहेत? 10 दरवाजे आहेत. ह्या 10 दरवाज्यामध्ये काय माहित कुठली खिडकी ही उघडी होती आणि त्या खिडकीच्या माध्यमातून सैयाजी निकस गए म्हणजे निघून गेली. सुंदर पद आहे. मला ते सांगायचं आहे की मृत्यूचा काही भरोसा नाही आणि म्हणून जे करायचं असेल भजन भक्ती नामस्मरण तीर्थयात्रा परोपकार हे आजच करा, आजच संकल्प करा. मथुरेमध्ये धनुष्य यज्ञाचं आयोजन झालं. त्यानंतर शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला म्हणतात की राजन, कंस महाराजा यांनी सगळ्यांना आमंत्रण देण्यासाठी आपापली दूत पाठवली. आता गोकुळामध्ये नंद बाबा आणि कृष्ण बलराम या सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय. मग कोणाला पाठवायचं ठरवलं. सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांकडे नजर केली, कोण जाण्यासारखं आहे, कोण जाण्यासारखं आहे. याला पाठवलं तर हा येईल, याला पाठवलं तर येईल, याला पाठवलं तर येईल. आणि आपल्यालाही माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला बोलवायचं असेल तर कोणाला मध्यस्थी आपण केलं पाहिजे की त्या व्यक्तीला बोलवायचं आहे, बुवा तुम्ही सांगितलं तर ते आपल्या कार्यक्रमामध्ये येतील, असं आपण शोधतच असतो. एखादा वशिला लावायचा असेल, एखादं काही काम काढायचं असेल तर आपण शोधत असतो की ह्या व्यक्तीच्या माध्यमातूनच हे काम होईल. त्याच पद्धतीने कंस सुद्धा शोधू लागलेला आहे की मला कृष्ण आणि बलराम दोघांना बोलवायचं आहे. दोघं कुठं जात नाही, परंतु दोघांना मला यज्ञामध्ये बोलवायचं आहे. मग कोणाला पाठवलं पाहिजे, ह्या पत्रिका घेऊन कोणाला दिल्या पाहिजे, कोणाला मी पाठवलं पाहिजे. धनुष्य यज्ञाच्या पत्रिका तयार करण्यात आल्या सुंदर. आणि कंस याची नजर गेलेली आहे अक्रूरजीकडे. अक्रूर हे भगवंताचे भक्त होते, म्हणून कंस याने अक्रूर काकांना बोलवलेलं आहे आणि म्हटलेलं आहे, काका चहूकडे म्हणजे 4ही दिशांमध्ये माझे दूत पत्रिका वाटप करण्यासाठी गेलेले आहेत, पण मला असं वाटतं की गोकुळामध्ये वृंदावनामध्ये आपण माझी पत्रिका घेऊन जावं आणि नंद बाबा जे आहेत त्यांच्या घरी कृष्ण आणि बलराम आहेत त्या दोघांना आपण आमंत्रित करावं आणि येतील तर आपल्या रथावर त्यांना बसवून जाणावं. अक्रूरजी तयार झाले. शुकदेवजी म्हणतात की राजन, अक्रूरजी यांना वाटलं चला कंस हा वेगळ्या उद्देशाने यज्ञ करतोय. कुठला उद्देश होता कंसाचा? कृष्णाला आणि बलरामला बोलविणे आणि मग त्यामध्ये त्या दोघांना मारणे हा उद्देश होता. अक्रूरजीला माहिती होतं की हा उद्देश आहे, तरी सुद्धा भगवंताचं दर्शन होईल मला या एक उद्देशाने अक्रूरजी निघाले. कंस राजाचा सोन्याचा रथ घेतला. सकाळपासून त्या रथेमध्ये स्वार होऊन अक्रूरजी आज संध्याकाळच्या वेळेला गोकुळापर्यंत वृंदावनापर्यंत पोहोचलेले आहेत. वृंदावनामध्ये वातावरण आहे अगदी आनंदी आनंद. आणि अक्रूरजी यांचा रथ बघितला. कोणालाही अजून माहिती नव्हतं की आता काय घडणार आहे, आता काय होणार आहे, येणारी वेळ कशी असेल. अक्रूरजी येऊन नंदबाबा यांच्या घरामध्ये त्यांनी निवास केला. संध्याकाळची वेळ आहे. कृष्ण बलराम सगळे गौशाळेमध्ये गायींची सेवा करत आहेत.
ही कथा आपल्याला ते सांगेल. संध्याकाळ झाली, गोरज मुहूर्त झालं म्हणजे गायींची सेवा करा. त्यानंतर मंदिरामध्ये जाईल. हो, गायींची सेवा दूरच राहिली. आपण टवाळखोरी करण्यासाठी आपल्या जागा ठरलेल्या असतात. कुठं कुठं असतील भाऊ आता यावेळेस? संध्याकाळचे 6 वाजले आहेत. भाऊ कुठं असतील तर तिथंच बसले असतील आता गप्पा गोष्टी करीत. घरी काहीही असो, ही मंदिरं कशासाठी हो? आपल्या गावामध्ये असलेली मंदिरं कशासाठी एवढा मोठा पैसा खर्च करतात आपण सगळे? आपणच दान देतो, आपणच उभारतो मंदिरं आणि आपणच सुनं करतो ती मंदिर. आपल्यासाठी आहेत त्या मंदिरांची निर्मिती, आपल्यासाठी आहे त्या मंदिरांमध्ये होणारी भजन भक्ती. म्हणूनच की काय स्वामीनारायण भगवान यांनी शिक्षापत्रीमध्ये सांगितलं, भगवन मंदिर ही सर्वही सायं गंतव्य मनवहम नाम संकीर्तनम कार्यम तत्रोच्चैराधिकापते. हो, माझे जे आश्रित असतील किंवा किंबहुना ज्यांनी पण शिक्षापत्री वाचलेली असेल त्या सगळ्यांनी संध्याकाळ झाली म्हणजे भगवंताच्या मंदिराकडे जावं आणि राधिकापते म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचं उच्च स्वराने कीर्तन करावं, अशी आज्ञा स्वामीनारायण भगवंतांनी शिक्षापत्रीमध्ये दिलेली आहे. संध्याकाळची वेळ असेल तर गायींची सेवा करा. गोपाळकाला आपण बघितला, त्या गोपाळकालेमध्ये एक संदेश तुमच्या लक्षात आला का, जो आमच्या युवानांनी दिला प्रत्येकाला? सगळ्यात आधी त्या वास्त्रांचं पूजन त्या कृष्णाने आणि बलरामाने केलं. गायींचं पूजन केलेलं आहे. ज्या गायींचं पूजन आपला परमात्मा करीत असतो, ज्या गायींना आपला परमात्मा वंदन करीत असतो, ज्या गायींची सेवा आपला परमात्मा करीत असतो, मग परमात्मा करतोय, मग परमात्माच्या भक्तांनी का नाही करू नये? परमात्माचे भक्त फिरताय. परमात्माचे भक्त काय असतं ते? क्वचित दुःखा क्वचित नासाग्र वर्तिनी. टाळ्या वाजवायच्या नाही आहे, दुसरं दाखवतोय. मग ते असं वाजवायचं आणि मग काय ते खाज येते का तुझी? बस ते चालू असतं. किंवा मग मुझे मेरी मस्ती कहा लेके आए, बस हेच याच्याशिवाय. आणि हे आतमध्ये गेल्यानंतर काय माहित कुठलं रसायन काम करतं बाबा हे. मग तो म्हणतो बस आय एम समथिंग, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. सुखदेवजी यांनी परीक्षित राजाला म्हटलं, राजन, जेव्हा अक्रूरजी आलेले आहेत तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा गायींची सेवा करीत होते. संध्याकाळी नंदबाबा यांच्या घरी थांबलेले आहेत. कृष्ण आणि बलराम आले. सगळ्यांना कळालं अक्रूरजी आलेले आहेत. नंद, यशोदा, रोहिणी या सगळ्यांनी नंदबाबांचं अक्रूरजी यांचं स्वागत केलं. कारण विचारलेलं आहे. तेव्हा पत्रिका जी कंस राजाने दिलेली होती ती नंदबाबाच्या हातामध्ये दिली. नंदबाबा यांनी पत्रिका वाचलेली आहे. यशोदेने आतमधूनच विचारलं स्वयंपाक करीत असताना, काय आलेले आहे अक्रूर काका? तेव्हा नंदबाबांनी सांगितलेलं आहे, अक्रूर काका आमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत. कसलं आमंत्रण? म्हणजे कंस राजा एक धनुष्य यज्ञ करताय आणि त्या यज्ञामध्ये आपल्या सगळ्यांना जायचं आहे. असं यशोदामय्याला आनंद झाला. परंतु तेव्हा अक्रूरजी यांनी सांगितलं की धनुष्य यज्ञाचं आयोजन आहे, त्यामध्ये विशेष आमंत्रण कृष्ण आणि बलराम दोघांना आहे आणि या दोघांना घेण्यासाठी मी आलो आहे. आणि मग त्यावेळी यशोदामय्या हातामध्ये लाटणं घेऊनच परत आली स्वयंपाक घरामधून. बिलकुल नाही, तुम्हाला जायचं असेल तर जा नंदबाबा, सगळ्यांना जायचं असेल तर जा, परंतु मी कृष्ण आणि बलरामला पाठवणार नाही. अगदी ते छोटे अजून त्यांनी शहर नाही बघितलं. अक्रूरजी यांनी सांगितलं की यशोदामय्या, कंस राजाने आमंत्रण दिलेलं आहे. हो, खास आमंत्रण दिलेलं आहे राजाने की या दोघांना घेऊन यायचं. आणि म्हणूनच की काय तो सोन्याचा रथ पाठवलाय. यशोदा म्हणते, नाही, कृष्ण आणि बलराम या दोघांना तुम्ही पाठवणारच नाही. कृष्ण बलराम आलेले आहेत. दोघांनी पण अक्रूर काका यांना वंदन केलेलं आहे. ही आपली संस्कृती आहे. आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांना घरातील लहान जे असतील त्यांनी वंदन करावं. करताय? किती घरातील मुलं करताय? आपल्या घरामध्ये जर आपले आप्तेष्ट कोणी नातेवाईक आलेत, मोठे आलेत, त्यावेळी घरामध्ये असलेली लहान मुलं त्यांनी सगळ्यात आधी त्यांना नमस्कार करावा. ही आपल्या घराची पद्धत आहे. किती मुलं करतायत? नाही, कोणीच करत नाही.
ती करावी, त्यासाठी मुद्दामून हा खटाटोप आहे. नंद बाबा यांनी सांगितलं आणि कृष्ण बलराम यांनी वंदना केलेली आहे. सगळे बसलेले आहेत. अक्रोज यांनी कानाला म्हटलेलं आहे, काना तुला घेण्यासाठी मी आलो आहे. कृष्णाला वाटलं चला गोकुळ, वृंदावन आणि व्रज ह्यामध्ये आजपासून माझा दाना पाणी संपला असं वाटतंय. आता माझं जे कार्य आहे ते कार्य मला करायचं आहे. शुकदेवजी म्हणतात की राजन, यशोदामय्या नाही म्हणते की मी कृष्ण बलरामला पाठवणार नाही. तेव्हा नंद बाबांनी समजवलेलं आहे, कृष्णाने समजवलेलं आहे. काही मित्रमंडळी तिथं होती. त्या मित्रांनी पण ऐकलं की अक्रूरजी आलेले आहेत कृष्ण आणि बलरामला घेण्यासाठी. त्यांनी पूर्ण गावांमध्ये चर्चा केली की कृष्ण जातोय, बलराम जातो आहे. उद्याच्या दिवशी सकाळी ज्यांच्या कानी ही वार्ता आली त्या सगळ्यांनी आपापली कामं सोडली आणि नंद बाबाच्या घरासमोर गर्दी केलेली आहे. जणू त्यांनी उपोषण केलेलं आहे की आम्ही कानाला जाऊ देणार नाही. परंतु कानाने समजविलं आणि म्हटलेलं आहे की बघा, माझं कर्तव्य होतं गोकुळ आणि वृंदावनामध्ये राहणं. ते कर्तव्य पालन केलेलं आहे. यापेक्षा माझं दुसरं कर्तव्य जे आहे ते मथुरेला आहे. मी मथुरा अवश्य जाणार. कानाचा निर्णय ऐकल्यानंतर सगळे स्तब्ध झाले, आपापल्या घरी गेलेले आहेत. रात्रीच्या वेळेस कोणीही कुठल्याही प्रकारचे जेवण केलं नाही. सगळे दुःखी आहे, कारण कृष्ण आणि बलराम दोघही जाणार आहेत. आणि त्यामध्ये गवळणीची अवस्था तर अगदी दयनीय अवस्था आहे. त्या गोप्यांचं वर्णन करायला बसलो तर मला असं वाटतं आपला विवाह खूप उशिरा लागेल आणि म्हणून मी मुद्दामून त्या विषयाला जास्त हात घालत नाही. त्या गोप्यांच्या अवस्थेचं वर्णन करण्यासाठी भगवान वेदव्यासजीही थांबले. ज्या गवळणींना, ज्या गोप्यांना त्या कृष्णाप्रती आकर्षण होतं, प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता. हा काना आमचा आहे, त्याच्यावर आमचा अधिकार आहे आणि निर्विवाद आहे. जिथं प्रेम आहे तिथं अधिकार आहे. ज्याला आपण प्रेम करतो तिथं आपण अधिकार गाजवतो आणि गाजवला पाहिजे, कारण हे प्रेमाचं लक्षण आहे. आणि म्हणून संत वारंवार सांगतात की देवावर प्रेम करा, देवाला आपलंसं करा. आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपल्या संतांनी, महाराष्ट्रीयन संतांनी सांगितलं ते आपण आपल्या सगळ्या सोयऱ्यांना आपलंसं करतो, आपल्या घरातील नातेमंडळीला आपण आपलंसं करतो. कधी देव आपला केला का? आपण विचारा आपल्या प्रत्येकाच्या मनाला, त्या देवाला आपलंसं केलं का? त्या देवाला कधी प्रेम केलं का? हो, जिथं प्रेम असेल ना तिथं अधिकार असेल. परत त्यासाठी सांगतो, तुमच्या लक्षात येईल, देवावर आपण प्रेम केलं तर त्या देवावर आपला अधिकार आपण गाजवू शकतो. देवाला म्हणू शकतो, देवा माझ्या मुलाचं ऍडमिशन करायचंय, झालं पाहिजे. देवा माझ्या मुलीचं लग्न करायचंय, चांगला मुलगा आला पाहिजे. हे केव्हा सांगू आपण हक्काने? जेव्हा देवावर आपण प्रेम करीत असलो, देवाला आपण आपलंसं केलं असेल. परंतु कधी देवाकडे आपण बघितलं नाही, कधी मंदिराची पायरी आपण चढली नाही, कधी कथा कीर्तनांमध्ये आपण गेलो नाही, कधी नामस्मरण केलं नाही, कधी रामकृष्ण हरी मुखाने म्हटलं नाही, कधी स्वामीनारायण म्हटलं नाही. मग कुठला अधिकार देवावर आपला? मग देव आपल्याकडे नाही बघणार. त्या गवळणींचा अधिकार होता त्या कानावर आणि म्हणून कानाला त्यांनी अधिकारानं म्हटलेलं आहे, काना कुठं जायचं नाहीये तुला, तू तर आमचे प्राण आहेस रे. एक वेळा तू निघालास ना मग हे संपूर्ण शरीर आमचं नाशवंत होईल. तुला वाटत असेल या गोपींच्या हृदयामध्ये जो श्वास आहे तो श्वास श्वसन होतो आहे, परंतु काना हा श्वास श्वसन होत नाही रे, तू श्वसन होतो आहे. आमच्या हृदयामध्ये तू आहे, आमच्या सगळ्या रोमटांमध्ये तुझा वास आहे. तुला आम्ही प्रेम करतो म्हणून तुला जायचं नाहीये आम्हाला सोड. त्या कानाने सांगितलेलं आहे, गोपींनो माझं कार्य इथलं पूर्ण झालेलं आहे, मला जावंच लागणार आहे आणि मी जाणारच. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. रात्रीच्या वेळेस सर्व गोपी हा रडताय, कोणी पडताय, कोणी कोसळताय, कोणी गौशाळेमध्ये जाऊन त्या गाईला मिठीत घालून रडताय. सकाळची वेळ झाली. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला म्हणतात की राजन, सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये यशोदा मैया, रोहिणी मैया, नंद बाबा आदी सगळे जागृत झाले. ठरवलंच होतं कानाने की मला जायचं आहे, मग त्याला कोण थांबवणार?
हो, एखादा मनुष्य ठरवतो त्याप्रमाणे करीत असतो. हा तर परमेश्वर आहे. परमेश्वराने ठरविलं मला जायचं आहे, मग त्याला कोणी थांबवू शकत नाही. कृष्ण याने आज हृदय आपलं जे कोमळ हृदयाचा कृष्ण होता ते कठोर केलेलं आहे. कारण त्या कृष्णाला कळालं की आज जर मी कोमळ राहिलो, आज जर मी रडत राहिलो, आज जर मी यांच्या प्रेमाकडे बघितलं तर ही मंडळी मला जाऊ देणार नाही. आणि मी जर मथुरेला नाही गेलो तर मग कंसाचा उद्धार होणार नाही. शुकदेव यांनी परीक्षितला सांगितलेलं आहे, सर्व गोपी ह्या रडत राहिलेल्या आहेत. जिथं अक्रूर यांचा रथ होता त्या रथाच्या चक्रामध्ये गोपी काही झोपून गेल्या आणि त्या कान्हाला म्हणू लागलेल्या, कान्हा जर तुला जायचंच असेल, तू ठरवलंच आहे की मला जायचं आहे, तर जा, काही हरकत नाही. परंतु हा संपूर्ण रथ आमच्या शरीरावरनं घेऊन जा आधी. अरे तू गेल्यानंतर आम्ही जगून काय करणार? प्रेमाची भाष्य. तेरी अखियाँ हैं जादू भरी, बिहारी जी मैं कब से खड़ी. तेरी अखियाँ हैं जादू भरी, बिहारी जी मैं कब से खड़ी. सुन लो मेरे श्याम सलोना, तुमने ही मुझ पर कर दिया टोना. सुन लो मेरे श्याम सलोना, तुमने ही मुझ पर कर दिया टोना, कर दिया टोना. मेरी अखियाँ तो, मेरी अखियाँ तुम्हीं से लड़ी, बिहारी जी मैं कब से खड़ी. तेरी अखियाँ हैं जादू भरी, बिहारी जी मैं कब से खड़ी. तुम सा ठाकुर और न पाया, तुमसे ही मैंने नेह लगाया. तुम सा ठाकुर और न पाया, तुमसे ही मैंने नेह लगाया, नेह लगाया. मैं तो तेरे ही द्वारे खड़ी, मैं तो तेरे ही द्वारे खड़ी. बिहारी जी मैं कब से खड़ी. तेरी अखियाँ हैं जादू भरी, बिहारी जी मैं कब से खड़ी. कृपा करो हरि दास के स्वामी, बाकी बिहारी अंतर्यामी. कृपा करो हरि दास के स्वामी, बाकी बिहारी अंतर्यामी. अंतर्यामी मेरी टूटे ना भजन की लड़ी, मेरी टूटे ना भजन की लड़ी. बिहारी जी मैं कब से खड़ी. तेरी अखियाँ हैं जादू भरी, बिहारी जी मैं कब से खड़ी. बिहारी जी मैं कब से खड़ी. बिहारी जी मैं कब से खड़ी. एक गोपी म्हणते, अरे बिहारी, हे ब्रज बिहारी, मी किती वेळेपासून उभी आहे की माझ्याशी तू बोलशील. आता जातोस आहे, तू ठरवलंच आहे, तर माझ्याशी बोलून तर घे. मी किती वेळेपासून, रात्रीपासून उभी आहेस. रथ तयार आहे, नंद बाबा तयार आहेत, अक्रूरजी तयार आहेत, कृष्ण बलराम तयार आहेत आणि त्या गवळणी आज येऊन संपूर्ण चौग बाजूला उभी आहेत रथाच्या. रथ जाऊ देत नाही. काही गवळणी तर रथाच्या चक्रामध्ये झोपलेले आहेत. जायचं असेल का ना तर आमच्या वरनं जा. तू गेल्यानंतर असेही या शरीरामध्ये प्राण टिकणार नाही.
मग तुझ्या समोरच प्राण सोडणे हेच हितावह आहे, हीच प्रेमाचं बलिदान आहे. काना खाली उतरला, परत सगळ्यांना समजविलेलं आहे आणि परत तो रथावर चढला. शुकदेवजी म्हणतात की राजन, कानाने सांगितलेलं आहे क्रूर काकाला, काका आता लवकर लवकर चला, तुम्ही एक क्षणही जर इथं थांबला तर ह्या गवळणी मला जाऊ देणार नाही, त्या जाऊ देणार नाही, त्यापेक्षा मला इथून जाता येणार नाही त्यांच्या प्रेमाला वश होऊन, आणि म्हणून लवकर चला. अक्रूरजी यांनी घोडे जे होते त्यांची लगाम सोडली आणि रथ पळविला आहे. सर्व गोपी हा बघू लागलेला आहे. जोपर्यंत कृष्ण दिसला तोपर्यंत गोपींनी मन भरून त्या कानाला बघून घेतलेला आहे. जणू आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून हृदयाच्या खिडकीपर्यंत पोहोचविलेला आहे त्या कानाने. रथ पुढे जाऊ लागलेला आहे. गोकुळ, वृंदावन, व्रज या गावांच्या सीमेच्या बाहेर जसा रथ गेला, अजून कानाचं लक्ष लागत नाही. अजून त्याला कुठंतरी वाटतंय, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. त्याला रडायला येत आहे, त्याच्या डोळ्यामध्ये हसू येत आहे. काय असेल, कुठली गोष्ट असेल, तो काना फिरून फिरून मागे बघतोय, फिरून फिरून मागे बघतोय. कोणाची वाट बघत असेल तो, कोणाला शोधत असेल तो. आणि यमुनेचा किनारा आला. यमुनेच्या किनारी एक कदंबाचा वृक्ष आणि त्या वृक्षाच्या आड एक उभी होती. जन्मोजन्मांतराचं जिने त्या कृष्णाला समर्पण केलेलं आहे अशी एक उभी होती, आणि ती म्हणजे राधा उभी होती. कृष्णाला माहिती आहे की मी गवळणींना समजावू शकतो, त्यांना माझ्या गोड गोड भाषेमध्ये मी विलोभित करू शकतो, परंतु राधा नाही समजणार. एक आहे पात्र असं जगामध्ये की ज्याची शोधखोळ स्वयं कृष्ण करतो. राधा ही वृक्षाच्या आड उभी आहे. शुकदेवजी म्हणतात की राजन, नंद बाबा यांनी सांगितलं, काना सारखा मागे काय बघतोय रे, पुढं बघ ना, आपला रथ पुढे जातोय. त्यावेळी कृष्णाने सांगितलेलं आहे, बाबा तुमचा रथ पुढे जात असेल, तुमचं मन पुढे लागत असेल, परंतु माझं मन नाही लागत आहे पुढे. मला अजूनही होत आहे की मी परत जातो. त्या गवळणींचं प्रेम मला कुठेतरी खेचतंय. त्यापेक्षाही अजूनही माझी राधा कुठं असेल हे मला कळत नाही, आणि कुठल्या अवस्थेमध्ये असेल तिला कळालंय की मी जाणार आहे, आणि हेही कळालंय की मी एक वेळा इथून गेलो ना मग परत मी गोकुळामध्ये येणार नाही, हेही तिला समजलंय. बाबा मला कुठं भीती आहे की मी गेल्यानंतर या यमुनेच्या पाण्यामध्ये कदाच ती आत्महत्या करून घेईल, ही मला भीती आहे. म्हणून मी सारखं मागे बघतोय. आणि त्याच वेळी यमुनेच्या किनाऱ्यावरनं रथ टप टप पुढे निघू लागलेला आहे, आणि कदंबाच्या वृक्षाच्या माग राधा उभी आहे. राधेचा चेहरा अगदी कोमजलेल्या फुलासारखा झालेला आहे, डोळ्यामधनं आसले जात आहे. आणि त्याच वेळी अचानक राधा ही त्या रथाच्या समोर आलेली आहे. आणि राधा जेव्हा रथाच्या समोर आली तेव्हा कानाने आपले डोळे बंद केलेले आहेत, कारण कानामध्ये ती ताकद नव्हती की तो त्या राधेच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणेल की राधा मी आता जातोय. कारण त्याला माहिती आहे मी सगळ्यांना समजवू शकतो, मी राधाला नाही समजवू शकत. त्या राधेचं प्रेमच तसं आहे, आजीवन तिने प्रेम केलेलं आहे. आणि आजही राधा कृष्णाची जोडी ही प्रेमासाठी प्रसिद्ध असते, त्यासाठी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. आज आपण प्रेम करतो स्वार्थासाठी करतो, आज आपलं प्रेम हे स्वार्थासाठी असतं, परंतु राधा आणि कृष्ण ह्या दोघांचं प्रेम स्वार्थासाठी नाही, ते जगाला उद्धार करण्यासाठी आहे. आणि म्हणून राधे राधे म्हणत असताना तो कृष्ण आपल्यावरती प्रसन्न होतो. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यूरो कहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यूरो कहे.
तुला नाही कळत रे. एक वेळा आपण असं करूया, तू राधा हो मी कृष्ण होते, तू राधा हो मी कृष्ण होते. एक वेळा आपण आपलं परिवर्तन करूया, मग तुला कळेल की राधा म्हणजे काय. कृष्णाने डोळे बंद करूनच सांगितलेलं आहे, राधा मी सगळं समजू शकतो, पण माझी विनंती आहे तुला, तू आता एक बाजू हो, मला जायचं आहे. मी त्या गवळणींना थांबवू शकलो, मी तुला नाही थांबवू शकत. मला जायचं आहे, माझं काम दुसरं आहे, मला काम करू दे, मी नक्कीच येईल, परत येईल. राधेला नंद बाबा अधिक सगळ्यांनी समजविलं. राधा ही एक बाजूला झाली, रथ हा पुढे निघू लागलेला आहे. त्यानंतर अक्रूरजी यांनी यमुनेच्या एका डोहामध्ये आंघोळ केलेली आहे, तिथं भगवंताचं चतुर्भुज रूपानं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर रथ हा धीरे 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 मथुरेकडे येऊ लागलेला आहे. मथुरेकडे आला. मथुरेच्या सीमेपर्यंत जेव्हा रथ आलेला आहे, कंस राजाला कळालं की रथ हा मथुरेकडे आला आणि त्या नंद बाबाला राहण्यासाठी सुंदर उद्यान तयार केलेलं होतं. त्या उद्यानामध्ये नंद बाबा त्याचप्रमाणे जे काही मित्रमंडळी होती, गोप होती, त्या सगळ्यांना आमंत्रित केलं होतं, त्या सगळ्यांना राहण्याची व्यवस्था केली होती. ते आले. संध्याकाळची वेळ आहे. कृष्ण बलराम यांनी नंद बाबांना सांगितलेलं आहे, बाबा मित्रांची इच्छा आहे की आम्हाला मथुरा नगरी बघायची आहे. आम्ही कधी शहरामध्ये नाही आलो, म्हणून शहराची घरं कशी असतात, शहराची रस्ते कशी असतात ते आम्हाला बघायचं आहे, म्हणून या सगळ्यांना घेऊन जाऊ का मी. नंद बाबांनी सांगितलेलं आहे, काना ठीक आहे सगळ्यांना घेऊन जा तू, परंतु एक लक्षात घे, हे आपलं गोकुळ नाही, आपलं वृंदावन नाही, म्हणून चालायचं रस्त्याने, परंतु कसं चालायचं, अगदी चांगल्या माणसासारखं चालायचं. सगळ्यांनी हो म्हटलेलं आहे. आता मथुरेची शोभा पाहण्यासाठी सगळी मित्रमंडळी निघाली. मथुरेची शोभा बघायची आहे. सगळे मित्रमंडळी निघाले. पुढे कान्हा आहे, बलराम आहे, माग सवंगळी मित्रमंडळी आहे. समोरूनच एक धोबी डोक्यावरती काही गाठोडी घेऊन निघाला. त्यामध्ये भरपूर कपडे होती, वस्त्र होती. कृष्णाच्या मित्रांनी सांगितलं, काना काना बघ ना, आपण मथुरेला आलोय, म्हणजे शहरामध्ये आलोय. आतापर्यंत आपण गावंडर होतो, परंतु आता आपण शहरातले म्हटले जाणार आहोत ना, मग आपली वस्त्र, आपले कपडे पण तसेच असले पाहिजे, असा विचार केला. आणि कान्हाला सांगितलं, कृष्णाने सांगितलं, ठीक आहे ना, मग नवीन नवीन कपडे, शहरामध्ये आपण आलो म्हणजे तुम्हाला नवीन नवीन कपडे मी देईल, पण कसे. म्हणे चिंता करू नका. त्याच वेळी समोरून एक धोबी येत होता. कृष्णाने म्हटलेलं आहे, धोबी काका थांबा, घाई करू नका. कुठं जात आहे. म्हणे मी कंसाच्या दरबारात जातोय. या गाठोडीमध्ये काय नेमकं. म्हणे वस्त्र आहेत. वस्त्र आहेत, मग आमच्या मित्रांना द्याल का तुम्ही. म्हणे मित्रांना, ही वस्त्र तुझ्या मित्रासाठी आहेत. चल, कुठून येतात ही गावंडर मुलं, गोवाळी आहे, जा वनामध्ये जाऊन काही सारा. अशा पद्धतीने थोडा धक्का दिला कानाला. बलराम सगळे मित्रमंडळी म्हणतात, काना तू सांग फक्त. काना म्हणतो, माझं काम आहे ते, तुमचं काम नाही. परत कृष्णाने धोबीला म्हटलंय, काका काका तुमच्या जवळची वस्त्र ती माझ्या मुलाला, आमच्या मित्रांना द्या. धोबी म्हणतो, ही वस्त्र तुझ्या मित्रासाठी नाही रे, चल एक बाजू हो. परत धक्का दिलेला आहे. भगवंतांना वाटलं, लातो के भूत बातों से नहीं मानते. आणि भगवंतांनी एक उडी मारली आणि त्याच्या मस्तकावरती मुष्टिकेचा प्रहार केला. तिथल्या तिथे धोबीचं अच्युतम केशवम. तिथल्या तिथे सगळे व्यापारी बघत राहिले त्या मुख्य रस्त्यावरती. भगवंतांनी सांगितलं मित्रांना, चला गाठोडी उघड करा, जी काही वस्त्र ज्याला जी हवी असेल ते घ्या लवकर पटकन. सगळ्यांनी जी वस्त्रे होती ती घालून घेतली. कोणाला कोणता रंग आवडला, कोणाला कोणता रंग आवडला, अशी वस्त्र होती ती सगळ्या मित्रांनी घालून घेतली. आणि मग दिंडी निघाली कानाची आता मथुरेच्या त्या बाजारामध्ये. पण मित्रमंडळी होती छोटी छोटी आणि ती वस्त्र होती मोठी मोठी. मग ते अशी होऊ लागली जशी भूत चालायला लागली आहे. सगळे मित्र म्हणतात, काना आम्ही तर जशी भूत आहोत, तर याचं काय आता.
थांबा, तीही व्यवस्था करतो. जसे पुढे निघाले, एक शिंपीचं दुकान आलं. तो लागलीच बाहेर आला. ओ काना, या 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 बलराम, या या, काय सेवा करू तुमची? म्हणे काय नाही काका, आमच्या मुलांची कपडे फार मोठी मोठी झालेली आहे, त्यांना जरा त्यांच्या पद्धतीनं करून द्याल. म्हणे बिलकुल लागलीच. सगळ्यांना बोलवलं, चला यांचे कपडे बरोबर व्यवस्थित करून द्या, पटकन करा. सगळे कपडे व्यवस्थित कापून कापून, तेव्हा काय असे होते की सगळे करायचं, फक्त कात्रीने कापून घेतलं, संपला विषय. त्या मुलांना अगदी व्यवस्थित ती कपडे झाले, मग चालायला लागले सगळे. मित्र म्हणतात, काना तो धोबी कसा होता? त्याला किती वेळा आपण प्रेमाने सांगितलं तरी ऐकायला आलं नाही. आणि हे शिंपी काका, टेलर काका किती चांगले, समोरून आपल्याला विचारायला आले काय सेवा करू. काना म्हणतो, हे पण तसेच होते. मग म्हणजे त्याला डोस दिला, असर याला झाली. त्याला एक मुठ्ठिका मारली ना, मग तो गेला. मग या सगळ्यांनी ते बघितलं, अरे आपण जर याचं नाही ऐकलं तर मग आपलंही तसंच होईल. म्हणून चला बाबा समोरूनच जाऊया, काय सेवा आहे ते करूया. मग सगळ्या व्यापाऱ्यांनी कोणी चंदनाची अर्चा केली, कोणी हार गळ्यामध्ये घातले, कोणी हिरेचे हार गळ्यामध्ये घातले, कोणी चरण धुतले. अशा पद्धतीने ती यात्रा निघाली. सगळ्यांनी मथुरा बघितली. त्यानंतर शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला म्हणतात की राजन, दुसऱ्या दिवसची सकाळ धनुष्य यज्ञाचा प्रारंभ झालेला आहे. त्या धनुष्य यज्ञामध्ये सकाळची वेळ आणि कृष्ण बलराम आणि सवंगडी सगळेचे सगळे आता धनुर्यज्ञामध्ये कंस राजांच्या दरबारामध्ये जिथं भव्य राजसिंहासन केलेलं आहे, त्या राजसिंहासनावरती कंस राजा बसलेला आहे, सगळे मंत्रिमंडळ बसलेले आहेत. आणि त्याच वेळी कंस याने कृष्ण आणि बलराम या दोघांना मारण्यासाठी चांडूर, मुष्टिक, शल, तोशल आदी जे मल्ल होते त्यांना तयार केलेलं होतं. एक कुवलया पीड नावाचा हत्ती होता, त्याला दारू पाजलेली होती. दारू कोणाला पाजली होती? हत्तीला. कशासाठी? की हा कृष्णाच्या हाताने मरणार आहे म्हणून त्याला दारू पाजली होती. म्हणून दारू पिणारे कसे असतात? ते कृष्णाच्या हातानेच मरतात. कुवलया पीड याला दारू पाजली. आणि जेव्हा धनुष्य यज्ञाचा प्रारंभ झालेला आहे, कृष्ण आणि बलराम दोघांनीही प्रवेश केला. त्यावर महावत जो होता, त्या महावतने कुवलया पीड नावाच्या हत्तीला दारू पाजून बरोबर त्याला मदोन्मत्त केलेलं होतं. आणि जेव्हा कृष्ण बलराम येलेले आहेत, त्यांच्यावर हत्तीला सोडलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी त्या हत्तीची सूंड पकडली, आकाशामध्ये चौक बाजूला फिरवलेल्या हत्तीला आणि जमिनीवरती पटकविला. त्याचवेळी हत्तीचा पुढे निघालेले आहेत शल, तोशल, चाणूर आणि मुष्टिक या दोघांनाही कृष्ण आणि बलराम या दोघांनीही मारलेला आहे, त्यांचा उद्धार केलेला आहे. त्यापेक्षा पुढे निघाले, उच्च आसनावरती कंस बसलेला होता. भगवंताने एक उडी मारली आणि कंस मामा जवळ गेलेला आहे. मामाचा घसा पकडला आणि एक मुष्टिकेचा प्रहार केला. त्याच वेळी कंस राजाचं अच्युतम केशवम नाकामधनं, कानामधनं, तोंडामधनं रक्ताच्या धारा जाऊ लागल्या आणि तिथल्या तिथे कंस याचा उद्धार झालेला आहे. आकाशामधून देवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे तुमच्याही मनातला कंस आता, रावण, हिरण्यकशिपू तर गेलेच होते, परंतु आता कंसही गेला, कारण तुम्ही टाळ्या वाजवल्या. अशा पद्धतीनं कंस याचा उद्धार झाला. सगळ्यांना अगदी आनंदी आनंद झाला. कारागृहामध्ये उग्रसेन महाराज यांना जे बंदी केलेलं होतं ते सोडविलं आणि मग आता मथुरेमध्ये कृष्ण बलराम राहू लागलेले आहेत. अस्ति प्राप्तिश्च कंसस्य, कंस राजाला 2 पत्न्या होत्या, एक अस्ति आणि दुसरी प्राप्ती. दोघही जरासंध नावाचा जो राजा होता त्याच्या मुली होत्या. जेव्हा जरासंध महाराज यांना कळालं की माझ्या जावयाचा वध, माझ्या जावयाची हत्या कृष्णाने केलेली आहे, म्हणून त्यांनी मथुरेवर 17 वेळा आक्रमण केलेलं आहे. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला म्हणतात की राजन, वेगवेगळ्या पद्धतीनं आक्रमण ह्या जरासंध नावाच्या राजाने केलं. जितक्या वेळेस तो आला आक्रमण करायला, तितक्या वेळेस त्याला परत पाठवलेलं आहे. आता एक वेळा जरासंध हा काळ यवन जो राक्षस होता त्या राक्षसाला घेऊन आलेला आहे. शुकदेवजींनी परीक्षित राजाला म्हटलेलं आहे, राजन, जरासंध याने 17 वेळा आक्रमण केल्यानंतरही कृष्ण आणि बलराम यांचा वध झाला नाही, मथुरेवर चढाई केल्यानंतरही विजय प्राप्त झाला नाही. म्हणून जरासंधाने काळ यवन नावाचा जो राक्षस होता त्याला बरोबर घेतलं आणि मग नंतर आक्रमण केलं. घनघोर युद्ध होऊ लागलेलं आहे.
बलराम हे जरासंधा सोबत युद्ध करीत आहे आणि कृष्ण हे काळ यवन सोबत युद्ध करीत आहे. त्यावेळी परमेश्वर यांनी लीला केली. भगवंत त्या रणसंग्रामामधून पळाले. श्रीकृष्ण भगवंत पुढे पळताय आणि त्याच्या मागोमाग काळ यवन जाऊ लागलेले आहे. भगवंताला पकडण्यासाठी भगवंत धावत धावत एक पर्वताची गुफा होती सिंहवती. त्या सिंहवती नामक गुफेमध्ये जाऊन थांबले. तिथे बघितलं तर मुचकुंद नावाचा राजा हा झोपलेला होता. बरोबर लक्ष द्या. त्या गुफेमध्ये मुचकुंद नावाचा राजा झोपलेला होता. त्या मुचकुंद राजाने देवांना मदत केलेली होती म्हणून ब्रह्माजींनी त्याला वरदान दिलेलं होतं की तू देवांना मदत केलेली आहे, तू जागरण केलेलं आहे, म्हणून मी तुला आशीर्वाद देतो, वर देतो की तुला निद्राच येईल. मुचकुंद राजा म्हटले की कदाच माझ्या निद्रेमध्ये कोणी